नमस्कार. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 सिक्स्थ चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट किंगडम बघितलं होतं. त्याच्यामध्ये सब किंगडम, क्रिप्टोगॅमी, याचे डिव्हिजन, थॅलोफायटाच्या कॅरेक्टरिस्टिक्सचा आपण अभ्यास केला होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे डिव्हिजन बघणार आहोत. डिव्हिजन 2 ब्रायोफायटा. ग्रीक वर्ड ब्रायोन. ब्रायोन म्हणजे अ मॉस. मॉस म्हणजे शैवाल. अ लिव्हरऑर्ट. लिव्हरऑर्ट मीन्स प्लांट विच इज नॉट अ बियरिंग फ्लावर. फूल न येणारं झाड. फायटा. फायटा मीन्स प्लांट्स. एक्झाम्पल रिक्शिया, मर्केन्शिया. You can see the characteristics from the given diagram. Now what are the characteristics of Bryophyta? These plants are multicellular. Multicellular means made up of the more than one cell. अनेक पेशींपासून ते बनलेले असतात. स्मॉल, लहान असतात. सिम्पलेस्ट लँड प्लांट, साधी सरळ सोपी त्यांची रचना असते. Confined to shady damp places means they grow in a moist soil but need water for reproduction. ओलसर जागी त्यांची ग्रोथ होते आणि रिप्रोडक्शनसाठी त्यांना वॉटरची गरज असते आणि म्हणूनच त्यांना ॲम्फिबियन्स असं म्हटलं जातं. ॲम्फिबियन्स म्हणजे ओलसर जागी आणि शिवाय त्यांना पाण्याची सुद्धा गरज असते. देन प्लांट बॉडी इज अ फ्लॅट. प्लांट बॉडी ही फ्लॅट आहे, चपटी आहे. ग्रीन थॅलस इन अ लिव्हरओड. थॅलस मीन्स बॉडी इज नॉट डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम, लीव्ज. थॅलस म्हणजे त्याच्यामध्ये रूट, खोड, मुळे, पाने असे अवयव नसलेले म्हणजे थॅलस. ग्रीन थॅलस. हिअर इज अ ग्रीन थॅलस. ग्रीन कलर आहे, मीन्स ग्रीन पिगमेंट्स आहेत. दॅट ग्रीन, बिकॉज ऑफ ग्रीन पिगमेंट्स दे आर ग्रीन इन कलर. दॅट इज वाय दे कॅरी द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस अँड दे मेक देअर ओन फूड. मीन्स दीज प्लांट्स आर ऑटोट्रॉफिक. स्वयंपोषी आहेत ते. लीफी, पानांसारखा त्यांचा आकार आहे. इरेक्ट स्ट्रक्चर इन अ मॉसेस, आणि त्यांचं स्ट्रक्चर जे आहे ते सरळ आहे. लॅक अ ट्रू रूट. आणि लॅक मीन्स दे डू नॉट हॅव अ ट्रू रूट्स. त्यांच्यामध्ये खरे असे मुळं नाही आहेत, खोड नाही आहे, स्टेम म्हणजे लीव्ज म्हणजे पानं नाही आहेत, अँड हॅव अ नो फ्लावर. शिवाय त्यांना फुलंसुद्धा येत नाहीत. ट्रू व्हॅस्क्युलर सिस्टीम इज ॲबसेंट. Vascular system means there are special tissues like a xylem for a conduction of water. Then the tissues phloem for a conduction of the food. So these xylem and phloem are absent. Gametophyte is attached to the substratum by means of the hair-like outgrowth called as the rhizoid. See, hair-like outgrowth. हेअर लाईक मुळांसारखं जे स्ट्रक्चर आहे त्याला रायझॉइड्स म्हणतात. दे डू नॉट हॅव अ ट्रू लीव्ज बट दे हॅव अ लीफ लाईक अ पार्ट्स. दे डू नॉट हॅव अ स्टेम बट दे हॅव अ स्टेम लाईक पार्ट्स अँड रूट लाईक पार्ट कॉल्ड ॲज दी रायझॉइड्स. Sex organs are multicellular, embryo form after the fertilization, and these plants they reproduce by the spore formation. स्पोर फॉर्म होतात आणि मग त्यांचं रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं. एक्झाम्पल लिव्हरओट्स म्हणजे रिक्सिया, मर्केन्शिया. डायग्राम इज ऑल्सो गिवन. इन अ मॉसेस फिनॉरिया इज देअर, स्पॅग्नम इज देअर. See here, Finornia, they do not have a true leaves, but they have a leaf-like a part. They do not have a true roots. त्यांना खरी अशी मुळं नाही आहेत, but root-like a structure is there called as the rhizoid. See, in Mercantia there is also rhizoids. Hair-like projection called as the rhizoids. Leaf-like a parts. So these are the plants of the Bryophyta division. Anthoceros is also given. This is also plant of Bryophyta division.
Division 3, Pteridophyta. Listen, Pteridophyta. Here P is silent. Pteridophyta. Greek word pteris means eidos, means fern, and phyta means plant. Example, Selaginella, Lycopodium, Marsilia, Equisetum, Azolla, Adiantum, Dryoteris. These are plants of the Pteridophyta division. Observe carefully their characteristic, their structure of the leaves. Characteristic of division Pteridophyta. These are plants found in a shady and damp places. सावलीच्या ठिकाणी ओलसर जागी अशी झाडं वाढतात. प्लांट बॉडी इज मेड अप ऑफ द रूट, स्टेम अँड लीव्ज. या झाडांना रूट असतात, स्टेम असतात आणि लीव्ज असतात. Vascular system well developed means there are xylem for conduction of the water, there are a phloem for a conduction of the food, means vascular system is well developed. They have no flowers and do not produce seeds. See, they do not have a flower. फूल नाही येत, अशा झाडांना फुले येत नाही, त्याच्यामुळे they do not produce the seeds, त्याच्यामुळे बिया पण धारण होत नाही. But they reproduce with the help of the spores. जे स्पोर्स आहेत, स्पोर्समुळे त्यांचे रिप्रोडक्शन होतं, प्रजनन होतं. सेक्स ऑर्गन्स मल्टीसेल्युला अँड जॅकेटेड बाय दी स्टराईल सेल्स. फर्टिलाइज्ड एग डेव्हलप इन टू द एम्ब्रिओ. एक्झाम्पल्स आर गिवन. लास्ट स्लाईडमध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले होते, तेच एक्झाम्पल आहेत. सिलॅजिनेला, लायकोपोडियम, इक्विसेटम, मर्सिलिया, ॲझोला, एडियांटम, ड्रायोटेरिस, टेरिस, Pteridium. See here, Selaginella. Observe this picture carefully. They do not have a flower. They do not bear fruits. अशा झाडांना फुलं येत नाहीत आणि फळं पण येत नाहीत. But they reproduce by means of the spores. Spores are formed on the back side of the leaves or a posterior surface of their leaves. See, this is the back side of leaves. पानांची मागची बाजू आहे. इथे लाल रंगाचे हे स्पोर्स फॉर्म झालेले आहेत. And these plants, Pteridophyta, reproduce by means of these spores. या स्पोर्सद्वारे त्यांचं प्रजनन होतं. फर्न प्लांट दिलेला आहे. So these are the plants of the Pteridophyta division. Now next subkingdom, Phanerogamy. What are the Phanerogamy? फुलं येणारी झाडे, the plants, trees which are bearing a flower and the fruits. Characteristics of the Phanerogamy. The plant body is a saprophytic, means the body is a diploid and it is a differentiated into true stem, leaves and roots. अशा झाडांना खरोखरचे स्टेम असतात, खोड असतात, लीव्स पानं असतात, रूट म्हणजे मुळं असतात. वॅस्क्युलर टिश्यूज आर प्रेझेंट विच फॉर्म्स अ वॅस्क्युलर सिस्टीम. वॅस्क्युलर सिस्टीम मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं की झायलेम अँड फ्लोएम फॉर अ कंडक्शन ऑफ दी वॉटर अँड फ्लोएम फॉर अ कंडक्शन ऑफ दी फूड. सो वेल डेव्हलप वॅस्क्युलर सिस्टीम असते यांच्यामध्ये. सेक्स ऑर्गन्स आर ऑल्सो वेल डेव्हलप्ड अँड मल्टीसेल्युलर, मीन्स मेड अप ऑफ दी मोर दॅन वन सेल. आफ्टर फर्टिलायझेशन अँड एम्ब्रिओ डेव्हलप्स फ्रॉम दी फर्टिलाइज्ड एग. जो एम्ब्रिओ जो आहे, भ्रूण जो आहे तो फर्टिलाइज्ड एगपासून तयार होतो. Phanerogamy are seed-bearing plants with evident reproductive organ called as the flowers. सगळे फनेरोगॅमस जे प्लांट्स आहेत ते सीड बिअरिंग आहेत, बिया असणारी झाडं आहेत आणि फ्लावर हा मेन त्यांचा सेक्शुअल ऑर्गन आहे. फ्लावरद्वारेच त्यांचं रिप्रोडक्शन होतं. फ्लावर हा मेन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहे, प्रजनन अंग आहे फ्लावर. ऑन द बेसिस ऑफ दी नेक्ड और प्रोटेक्टेड ओव्हल्स. जे ओव्हल्स जे आहे बीजांड ते नेक्ड आहे का प्रोटेक्टेड आहे, ते पूर्णपणे उघडं आहे
का त्याच्यावरती आउटर कवरिंग आहे. अँड ॲब्सेन्स ऑर प्रेझेन्स ऑफ अ फ्रूट्स, फळं येणारी झाडं, फळं न येणारी झाडं. द सब किंगडम फनेरोगॅमे इज डिवायडेड इंटू 2 सब किंगडम. फनेरोगॅमसचं 2 वर्गामध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. See, these are the seed producing some plants. Observe the picture, seed producing plants. अशा झाडांना बिया असतात. आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा आजचा होमवर्क आहे. राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द प्लांट्स बिलॉंगिंग टू डिव्हिजन ब्रायोफायटा. You have to write all the characteristics that you have studied. Thank you.